यानंतर नंदिनी पवार मॅडम यांचं कविता वाचन इथे होईल. नमस्कार. यावर्षी पावसाने तशी लवकरच सुरुवात केली होती आणि सर्वांनाच असं वाटलं होतं की आता सर्व काही व्यवस्थित होईल, पण ऐन मिरगाच्या संधीला पावसाने दडी मारली आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण मोबाईल ओपन केला की व्हॉट्सअपचे स्टेटस असतील, इंस्टाग्राम असेल, प्रत्येक ठिकाणी एक गाणं वाजायचं. कोणतं? पड रे पाण्या कर पाणी पाणी, कर पाणी पाणी. तर त्याच धर्तीवर चाल नाही मला जमणार, पण एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय. पड रे पावसा कर पाणी पाणी, कर पाणी पाणी. तरवो माझो लय तानेलो सुकली काडी. पावसाची धावपळ बघून शेतकरी खुश झालो, पावसाची धावपळ बघून शेतकरी खुश झालो. एक दोन दिवस चांगलं लागलो म्हणून शेतकऱ्यान पेरणीचो जोर धरल्यान, पण काय झालं? अख्खो मिरग सुको गेलो, तरव्याचा साप सोडान झाला, जमिनीत भेग्यो पडलो. नागरलेल्या जमिनीत ढिपळांचे दगड झाले, शेतकरी बिचारो रडकोंडी गेलो. मोटर आणि इंजनवाल्यांनी पाईप गोळा केल्याने कशा तरव्यात पाणी लावून. चार माणसा पदरात असलेल्यांनी कळशे न शिपल्याने तरवा पाण्याने शिंपला. पण अगदीच जे का आसरो नाही, तो मळबाकडे बघीत डोळ्यात आसवा आणून म्हणता, पड रे बाबा कर पाणी पाणी. तरवो माझो लय तानेलो सुकली काडी. धन्यवाद पवार मॅडम. आपण आताच 2 महिन्यापूर्वी किंवा ह्या 1 महिन्यापूर्वी अनुभवलेली हे परिस्थिती आहे, वास्तव आहे. निसर्ग आणि मानवाची नाळ तुटलेली आणि त्यामुळेच आपण अशी ही परिस्थिती ओढावताना पाहिलेली आहे. यानंतर योगिता शेटकर मॅडम. विचारांची गोणी म्हटलं ठेवावी बाजूला, शांत बसल्यावर येते डोईला. विचारांची गोणी म्हटलं ठेवावी बाजूला, शांत बसल्यावर येते डोईला. दिवसेंदिवस जात आहे वाढतच ओझे तिचे, संभ्रमात टाकते काय आता नक्की करावे. आहे माझी जोळी फाटकी, विश्वासाची ठिगळी लावली परोपरी, तरी अविश्वासाने ती फाटून पडी. धन्यवाद शेटकर मॅडम. आपण छान अशी कविता सादर केली. यानंतर माननीय श्री रमेश कुर्लीकर सर, यानंतर निलेश जाधव सर. सर्वांना नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे चर्चा. आता चर्चा वेगवेगळी होते, पण ही चर्चा जरा वेगळीच आहे. चर्चा. हे स्त्री तू कोण आहेस आणि काय आहेस? तू स्वावलंबी प्रगतशील आहेस, तू हुशार प्रज्ञावंत आहेस, तू लढाया धाडसी आहेस. तरी तू परिधीन विळख्यातनं सुटली आहेस का? तिच्या मुक्ती स्वातंत्र्यावर आपण कधी चर्चा केली? संसार कुटुंब मुली नातेगोते सांभाळते, येणाऱ्या जाणाऱ्यांचे ऊठ बस सारे तीच करते. घरातील खर्चातील तिच्या इतकी तज्ज्ञ कोणी नाही. ती संस्कार धाट शिष्टाचार शिस्त आहे. तरी तिला घरात असतो का भाव? तिचा कुटुंब प्रमुख म्हणून आपण कधी चर्चा केली का?
तिचा कुटुंब प्रमुख म्हणून आपण कधी चर्चा केली का? ती आई, बहीण, मुलगी, पत्नी आहे. ती आई, बहीण, मुलगी, पत्नी आहे, तरी तिची बळजबरी, छळवणूक होते, बलात्कार होतो, निर्गुण हत्या होते. ती आई, बहीण, मुलगी, पत्नी आहे, तरी तिची बळजबरी, छळवणूक होते, बलात्कार होतो, निर्गुण हत्या होते. आजही ती वेदना घेऊन जगते. आजही ती वेदना घेऊन जगते. तिच्या किंकाळीवर आजही निर्बंध लादले जातात. तिच्या किंकाळीवर आजही निर्बंध लादले जातात. पण समाजातील अत्याचारी नजरांवर आपण कधी चर्चा केली का? समाजातील अत्याचारी नजरांवर आपण कधी चर्चा केली का? ती जीर्ण रूढी परंपरा ती आजही बंदिस्त आहे. जीर्ण रूढी परंपरा ती बंदिस्त आहे. रीतिरिवाज आजही तिच्याच वाट्याला आहेत. रीतिरिवाज आजही तिच्याच वाट्याला आहेत. तिच्यावर वारंवार मर्यादा आहेत. तिच्या वावरण्यावर मर्यादा आहेत. कुशलता तिची दाबली जाते. तिच्या पोटी जन्म घेऊन आपण मात्र मालक झालो. तिच्या पोटी जन्म घेऊन आपण फक्त मालक झालो. तिच्या मालकी हक्काची आपण कधी चर्चा केली का? ती देशाची राष्ट्रपती पंतप्रधान झाली. ती देशाची राष्ट्रपती पंतप्रधान झाली. कला, क्रीडा, अंतराळवीर झाली. साहित्यिक, सामाजिक, विज्ञानवादी अनेक क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली. तरी तिला समाजात दुय्यम स्थान. तरी तिला समाजात दुय्यम स्थान. तिच्या प्रथम क्रमांकाची आपण कधी चर्चा केली का? तिच्या प्रथम क्रमांकाची आपण कधी चर्चा केली का? धन्यवाद जाधव सर. कुटुंब व्यवस्थेचा कणा म्हणजे स्त्री आहे आणि तिच्या असलेल्या दुखण्याबद्दल, तिच्या असलेल्या समस्यांबद्दल खरंच आपण चर्चा आणि उपाययोजना करणं गरजेचं आहे. यानंतर मातोंडकर सरांना कवितेचं शीर्षक आहे बाजार मूल्य. कवितेचं शीर्षक आहे बाजार मूल्य. वाईट असतं माणसाचेही बाजार मूल्य घटत जाणे. वाईट असतं माणसाचेही बाजार मूल्य घटत जाणे. वाईट असते हेही की बाजारातला भाजीपाला आणि इतर निरुपयोगी वस्तूंसोबत माणसाची तुलना होत जाणे. माणसाला भंगारात काढण्यासाठी कोणी बाजार भरवत नाही, पण माणूस भंगारात काढला जातो हेही दुर्दैवच असते. माणूस असतोच विचारशील, अवघे विश्व कवेत घ्यायची क्षमता बाळगून तो करत राहतो जगण्याचे दिनक्रम. तरीही तो स्वतःला विकायला काढतो. त्यालाच माहिती नसते स्वतःच्या जगण्याची किंमत, म्हणून तो स्वतःच्याच लिलावात स्वतः उतरतो. बदलत्या बाजाराच्या बोलीने मग बघता बघता स्वतःलाच विकून टाकतो. माणूस स्वतःला लेबल चिकटवून बसला. हल्ली राजकीय, धार्मिक, जातीयतेच्या प्रवृत्तीची खूप खूप रंगीबेरंगी लेबल्स त्याच्या चेहऱ्यावर अधिक ठळक होत गेली. बाजारात त्याला स्वतःचा खरा चेहरा आठवतही नाही. हल्ली स्वतःच्या चेहऱ्याचा उडून गेलेला स्वाभिमानी रंग पुन्हा पुन्हा शोधण्याचा प्रयत्नही करीत नाही. एवढं बाजारमय झालं त्याचं आयुष्य की तो आता मूल्यहीन संदर्भ शोधत राहतो सर्वत्र रोजच्याच जगण्याचे. माणसाने आपलाच बाजार आपल्या भोवती उभा केला आहे, त्यामुळे त्याला विसरही पडलाय आणि आपण माणूस असल्याचा त्याला शंका येते. कोणीतरी चुकून हाक मारेल आपण माणूस असल्याच्या खात्रीने, म्हणून तो हल्ली तर आपल्यातीलच जनावर अधिक प्रबळ करतोय. माणसाच्या चेहऱ्यावर जनावराचा चेहरा अधिक दाट होतोय जातोय हल्ली, असे तर नाही ना? धन्यवाद. धन्यवाद सर. बाजार मूल्य या कवितेतनं आपण व्यक्तीचं असलेलं मूल्य बाजारात हरवलेलं आहे की काय, अशा स्वरूपाच्या भावना आपल्या या कवितेतून आम्हाला प्रकट झाल्या. यानंतर जे कविता वाचन होणार आहे ते सत्यवान साटम सर. सर, अध्यक्ष महोदय, मी जी आता कविता सादर करणार आहे ती कविता मी का लिहिली ही 4 शब्दात सांगण्याची मला परवानगी द्यावी. गेल्या महिन्यात आपण सगळ्यांनी अनुभवला, पाऊस नव्हता, त्याच्यामुळे सर्वांचेच हाल झाले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच वटपौर्णिमा झाली. त्या वटपौर्णिमेचा मी पण एक भाग आहे. माझा जन्मच वटपौर्णिमेला झालाय, त्यामुळे माझ्या आई वडिलांनी माझं नाव सत्यवान ठेवलं आणि मी माझ्या बायकोचं नाव सावित्री ठेवलं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की ज्या महिला भगिनी या वटपौर्णिमेला वडाची पूजा मनोभावे करतात,
त्या वर्षातून एकदाच फक्त त्याची पूजा करतात. बरं, त्या पूजा करून त्याची महत्व काय त्याचं वडाचं हे कोणालाही माहित नाही. आणि त्यांनी आतापर्यंत एकाही वड रोपण केला नाही 100%. तर त्या वडाची जी शोकांतिका आहे ती मी कवितेत लिहिली आहे आणि ती आपल्यापुढे सादर करतोय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे वटवृक्षाचा रोष. जमिनीत पाळम रोवून एका रोपाचा वटवृक्ष झालो. जमिनीत पाळम रोवून एका रोपाचा वटवृक्ष झालो. असंख्य फांद्यांना जन्म देऊन निसर्गाचा पाईक झालो. प्रत्येक ऋतूत तटस्थ राहून कर्तव्याचं मी पालन करतो. प्रत्येक ऋतूत तटस्थ राहून कर्तव्याचं मी पालन करतो. सांगावं इथे कुणाला, सांगावं इथे कधी कुणाला प्राणवायू कमी पडतो. देता येईल जेवढं मला, देता येईल जेवढं मला, सर्वांना सुख मी देतो. माझ्या सावलीत तू, माझ्या सावलीत तू थोडासा विसावा घेतो. वाऱ्यासंगे झुलताना, वाऱ्यासंगे झुलताना नकळत मन शहरून जाते. पुन्हा एकदा मनात बहर फुलतो आणि तुझंही मन प्रसन्न होते. स्वर्ग सुखाचे अजान माणसा, स्वर्ग सुखाचे अजान माणसा, माझं ऋण आहे तुझ्यावर. स्वर्ग सुखाचे अजान माणसा, माझं ऋण आहे तुझ्यावर. स्वार्थासाठी अनेकदा कुऱ्हाड मारलीस माझ्यावर. स्वार्थासाठी अनेकदा कुऱ्हाड मारलीस माझ्यावर. आता वटवृक्षाचा रोष तुला वेळोवेळी लागेल. आता वटवृक्षाचा रोष तुला वेळोवेळी लागेल. शांत निद्रेसाठी खैरात मागावी लागेल. शांत निद्रेसाठी खैरात मागावी लागेल. शांत निद्रेसाठी खैरात मागावी लागेल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खऱ्या अर्थाने वटपौर्णिमेचा सण कसा साजरा करावा, तर निदान एक वड लावून सुद्धा. आणि वृक्ष किती महत्वाचे आहेत, वृक्षांचं महत्व आपल्या आयुष्यातलं तुम्ही या कवितेतनं प्रतीत केलं. या सगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये अगदी हिरिरीने सरांनी सहभाग घेतला आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होतोय. आणि यानंतरचं जे कविता वाचन आहे ते आपल्या ओझरम गावच्या ग्रामसेवक माननीय संगीता पाटील मॅडम आपल्या समोर कविता सादर करतील. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे शोकांतिका. काळाच्या प्रवाहासंगे जग बदललंय हळूहळू. विज्ञानाच्या पंखावर बसून मानव उडतोय नभामधून. काळाच्या प्रवाहासंगे जग बदललंय हळूहळू. विज्ञानाच्या पंखावर बसून मानव उडतोय नभामधून. पाषाणू युग सोडून संगणकाच्या युगात आला. ज्ञानाच्या महासागरात पोहू लागला. खिशामध्ये सामावले जग मोबाईल झाला साथीदार. संपूर्ण विश्वास हातात आले, माणूस झाला अतिहुशार. या मृगजळामागे एक काळी छाया होती. विकासाच्या या महामार्गावर माणुसकीची पाणपोईच नव्हती. सण आले, उत्सव आले, आनंद मात्र हरवला. फोटो काढण्याच्या नादात क्षण जगायचाच राहून गेला. वेग वाढला काळाचा, अंतर झाले क्षणात कमी. मनामनातील वाढली दरी, हीच आजची शोकांतिका खरी. घरामध्ये एकत्र बसतात सारे, मात्र संवाद कुणाशीच होत नाही. नाती झाली व्यवहारी, भावना झाल्या बाजारात विक्री. मोबाईल, संगणक, यंत्रे, सुखसोयींचा पूर आला, पण सुखाच्या पुरामध्ये निसर्गाचाच बळी गेला. स्वार्थाच्या या वादळामध्ये हरवली प्रेमाची खरी शिदोरी. वृद्धाश्रमाच्या दाराशी आता वृद्धत्वाचे अश्रू साचले. ज्यांनी आयुष्य घडवले मुलांचे, तेच आज एकटे पडले. बालपण बदलले सारे, मैदाने ओसाड झाली. हरवले खेळ मातीमधले, निसर्गाशी तर नातेच तुटले. प्रेम झाले क्षणभंगूर, विश्वास झाला दुर्मिळ.
मनाची श्रीमंती गेली हरवून पैशाच्या या खेळामध्ये. तंत्रज्ञान शत्रू नाही, तो तर प्रगतीचा आधार. त्याच्या अतिमोहामुळे मानव झालाय भावनाहीन फार. यशाच्या शिखरावर पोचला, मात्र मनाचा वाडगा रिकामाच राहिला. संपत्तीच्या महासागरात समाधानाचा मोतीच नाही सापडला. जग जिंकण्याची स्वप्ने पाहताना स्वतःलाच हरवून बसला. नात्यांच्या उबदार मिठीऐवजी एकटेपणाला कवटाळून बसला. आज गरज आहे पुन्हा माणूस माणसाशी जोडण्याची, तुटलेल्या नात्यांच्या वेना पुन्हा प्रेमाने विणण्याची. चला पुन्हा शोधूया हरवलेली आपुलकी आणि प्रेम. डिजिटल युगातही जपूया माणुसकीची अमूल्य देणी. सरते शेवटी आठवत नाहीत मोबाईल संदेश, आठवतात फक्त माणसं आणि त्यांच्या सोबत अनुभवलेले क्षण. पुन्हा नव्याने उभारूया विश्वासाचा पूल. माणुसकीच्या सुगंधाने भरू दे जगाचे कोरडे मूल. डिजिटल युग प्रगतीचे आहे खरे, त्यातही माणुसकीचे भान ठेवू सारे. ज्ञान, प्रेम आणि सत्याचा ध्यास घेऊ, मानवतेचा दीप लावू आणि उद्याचे युग सुंदर बनवू सुंदर बनवू. धन्यवाद. धन्यवाद पाटील मॅडम. आपण आजचं जगाचं जे वास्तव आहे, तंत्रज्ञानाने कशा पद्धतीने आपला वेढून ठेवलेलं आहे, पण त्याची जर कास धरली योग्य पद्धतीने तर आपल्याला प्रगतीचे पंख नक्कीच मिळतील, पण त्याचा अतिरेक नको, असं काही प्रतीत आपल्या कवितेतून झालं. यानंतर माझी एक कविता राहिलेली आहे आणि पंडित सर कविता वाचन करणार आहेत. त्यामुळे मला वाटतं सरांची कविता आपण शेवटी ठेवूया. माझी आपली तोडकी मोडकी जी काही कविता आहे ती मी म्हणते. कविता अशा अर्थाने आहे की पुढे आता श्रावण येणार आहे आणि निसर्ग, सण आणि याची सांगड जर आपण धरली तर कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगू. निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो आणि तसाच प्रतीत करणारा आपला हा प्रत्येक सण. श्रावण सरी हे कवितेचं नाव आहे. हे वरुण राजा तू श्रावण सरी म्हणून नित्य बरसावे. आषाढात मेघातून जोरदार बरसून चंद्रभागेला पूर आणलास. संपूर्ण वारी नाहून पुण्य झाली, आता म्हणालास थोडस श्रावण सरी म्हणून बरसूया. श्रावण सरी म्हणून धरतीवर बरसताना आकाशालाही रंगांची कमान आणलीस. ते रंगाची कमान म्हणजे इंद्रधनुष्य या अर्थाने आहे. सामर्थ्य तुझ्या एका थेंबातील परावर्तनाचे, आम्ही काय सांगणार तुझी किमया. तुझ्या येण्यानेच धरतीने जणू हिरवीगार शाल पांघरली. गवतातील टपोरी रानफुलं जणू शहारून मंद मंद हसली. ही सारी तुझीच माया. तू येताच म्हणतास मनुष्य 1 महिना तरी शाकाहारी झाला. काही पशु सुखावले, जीवाची धास्ती सोडून आजचे मरण उद्यावर ढकलून 1 महिना तरी वाचूया म्हणाले. चाहूल तुझी येण्याची म्हणजे पूर्वापार चालू असलेली व्रतवैकल्य जपण्याची. मंदिरातील प्रत्येक घंटा झळाळली, घरे मंदिरे ज्योतीने उजळली. सभोवताली धुपाचा मंद मंद सुवास पसरला. हळूच कानामध्ये सांगून गेला, हिरवागार शालू नेसून श्रावण आला. सणांची मांदियाळी तुझ्याचमुळे, काय वर्णावा तुझा महिमा. हरण, तिरड, शिपट, कांगल, शेरवड, नागरखडी, कौंडळ या सगळ्या रानफुल्यांना पूजेत मान पाहिला. प्रत्येक सणाचे महत्व फार, प्रत्येक घरात नैवेद्याचा थाट. प्रत्येक देवाचे आवडते नैवेद्य वेगळे, प्रत्येक नैवेद्याच्या नावाने, चवीने आणि सुवासाने आमचे मन मात्र भरले. निसर्गाच्या बांधिलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला. मित्र तो सच्चा शिवाच्या गळ्यातील हार झाला. म्हणून सणामध्ये त्याचा मान पहिला. लाया पातोळ्या या नैवेद्याने तो तृप्त झाला. पुढे येते नारळी पौर्णिमा. सागराबद्दल जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस तो आला. आमचा कोळी बांधव सजून धजून सागराला नारळ अर्पण करू लागला. माझं उदर भरशील का म्हणून जणू प्रार्थना सागराशी करू लागला. त्यानंतर येते ती रक्षाबंधन, म्हणजेच भाऊ बहीण यांचा प्रेमाचा दिवस. आणि त्यासाठी आपल्या प्रत्येक सणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आणि त्यासाठी मला श्यामची आई या चित्रपटातील अजरामर गीत आचार्य अत्रे लिखित यांच्या 2 ओळी गुणगुणाव्याशा इथे वाटतात. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण.
नारायण. या गाण्याच्या ओळीप्रमाणे आपण रक्षाबंधन प्रेम भावनेने साजरे करतो. बहिणी भावाच्या एकमेकांबद्दल आदरप्रेम व्यक्त करण्याचा तो दिवस, एका धाग्याने संपूर्ण आयुष्यभराचे रक्षण मागण्याचा तो दिवस. पुढे येते कृष्ण जन्माष्टमी. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना श्रीकृष्ण तणामणात भिनला. सुदर्शन हातात असूनही बासरी ज्याला आवडली, सुदर्शन हातात असूनही बासरी ज्याला आवडली, त्याने खरी जगाला प्रेमाची व्याख्या शिकवली. श्रावणा, तुझ्या येण्याने नुसता निसर्ग नाही सजला रे, तर प्रत्येक घरातील सुवासनी, मुलं सजली, बहरली, नाचली, वागडली. एवढं सगळं फक्त तुझ्या येण्याने झालं. म्हणून हे वरुण राजा तू श्रावण सरी म्हणून नित्य बरसावे. हे वरुण राजा तू श्रावण सरी म्हणून नित्य बरसावे. धन्यवाद.